मित्रांनो, आजपासून रोज सकाळी तुम्ही हे 3 कामं करायची आहेत. काही दिवसात चमत्कार नक्की होईल. पैसा, सुख, संपत्ती सगळं काही तुम्हाला मिळणार आहे. फक्त रोज सकाळी उठल्यावर तुम्हाला ही कामं करायची आहेत. ही कोणती पूजा नाही किंवा मंत्र जप नाही, होम हवन नाही किंवा कोणता उपाय तोडगा नाही. हे काम आहे तुमच्यासाठी, तुमच्या शरीरासाठी, तुमच्या जीवनासाठी, तुमच्या शक्तीसाठी, तुमच्या मानसिक शक्तीसाठी. म्हणून विश्वासाने, मनोभावाने तुम्हाला रोज सकाळी हे काम करायचे आहे. मुलं असतील, लहान असतील, कॉलेजला जात असतील, शिकत असतील, नोकरी करत असतील, महिला असेल, घरकाम करत असेल, नोकरी करत असेल, पुरुष असेल, नोकरी करत असेल, व्यवसाय करत असेल, सगळ्यांनी हे काम रोज सकाळी उठल्यावर करायचे आहेत. सकाळी आपण जेव्हा उठू, केव्हाही उठा, प्रयत्न करा की लवकर उठलं आपण पाहिजे. सकाळी उठल्यावर तुम्ही सगळ्यात आधी अंघोळ करून घ्या, शुद्ध होऊन जा. त्यानंतर काहीच खाऊ नका, काहीच पिऊ नका. सरळ तुम्हाला 1 तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि सगळ्यात आधी सूर्याला अर्घ्य टाकायचं आहे. पाणी सूर्याला जल समर्पित करायचं आहे, अर्पित करायचं आहे. कारण ह्या एका कामाने आपलं सर्व पत्रिका बदलून जाते, आपलं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. सगळे ग्रह हे चांगल्या स्थितीत येतात आणि सगळे कामं व्यवस्थित, सकारात्मकता येते. आपला दिवस सूर्यदेवाच्या कृपेने चांगला जातो. म्हणून सगळ्यात आधी सूर्याला आपण अर्घ्य द्यायचं आहे, पाणी समर्पित करायचं आहे. हे पहिलं काम करायचं आहे. दुसरं काम अत्यंत महत्त्वाचं, ते म्हणजे तुमचा विश्वास ज्या देवावर आहे, ज्या गुरुवर आहे, स्वामींवर आहे, महादेवावर आहे, विष्णूवर आहे किंवा इतर गुरूंवर आहे, त्यांच्या समोर नतमस्तक व्हायचं आहे. डोकं टेकून पाया पडायच्या आहेत, नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची की आजचा दिवस तुमच्या कृपा आशीर्वादाने चांगला जाऊ द्या. बस, हे दुसरं काम करायचं आहे. तिसरं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे स्वतःसाठी 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं एका शांत जागेवर, बाल्कनी, टेरेसवर, रूममध्ये, बेडरूममध्ये, सोफ्यावर, बेडवर, जिथे तुम्हाला शांतता वाटेल तिथे तुम्हाला 5-10 मिनिटं मांडी वाळून बसायचं आहे. ज्यांना मांडी वाळणं शक्य नाही त्यांनी चेअरवर, सोफ्यावर, बेडवर बसू शकतात. ते पाय लांब करून किंवा पाय खाली करून. मांडी वाळणं शक्य असेल तर मांडी वाळून बसा, शांत बसा, डोळे बंद करा. शरीरावर कोणतंही ओझं नका ठेवू. मनातून सगळे विचार काढून टाका, काहीच मनात आणू नका. आणि आठवा, तुमचे गुरु, तुम्हाला ज्यांच्यावर विश्वास आहे ते देव, ते गुरु कसे दिसतात, आपले स्वामी कसे दिसतात, त्यांचा फोटो कसा आहे, त्यांची मूर्ती कशी आहे, हे बघण्याचा प्रयत्न करा. एकदा की दिसले ना तर वाईट विचार, नकारात्मकता मनातून निघून जाते. म्हणून हे बघण्याचा प्रयत्न करा. हीच खरी मेडिटेशनची पॉवर असते की आपल्या मनात इतर कोणतेच विचार नको, फक्त आपण जो विचार आपल्याला करायचा आहे, जे आपल्याला बघायचं आहे, तेही डोळे बंद करून तेच आपल्याला दिसायला पाहिजे. हीच खरी पॉवर आहे आणि यानेच आपली स्मरणशक्ती, आपली मानसिक शक्ती वाढत असते आणि आपलं शरीर चांगलं राहत असतं. म्हणून जेव्हाही मेडिटेशन कराल, ध्यान कराल, तेव्हा 5-10 मिनिटं सकाळी तुम्हाला बसायचं आहे आणि तुमचे गुरु, तुमचे स्वामी किंवा तुमचे ज्याही देवांवर श्रद्धा, विश्वास असेल ते बघण्याचा प्रयत्न करा. ते कसे दिसतात तेही डोळे बंद करून बघण्याचा प्रयत्न करा. 5-10 मिनिटं बसा, नंतर उठा आणि मग तुम्हाला काही नाश्ता, पाणी जे करायचं ते तुम्ही करू शकता. हे 3 कामं, सूर्याला अर्घ्य द्यायचं, तुमच्या गुरूंचे, स्वामींचे, देवांचे नतमस्तक होऊन पाया पडायचा, नमस्कार करायचा, आणि तिसरं म्हणजे स्वतःसाठी मेडिटेशन करायचं फक्त 5 किंवा 10 मिनिटं. हे 3 कामं जर तुम्ही कराल तर पैसा, सुख, संपत्ती तुम्हाला सगळं काही मिळायला लागेल. कारण याने तुमची एक दिनचर्या सेट होईल, एक नियम बनेल, तुमचं शरीरसुद्धा चांगलं राहील, तुमची पत्रिकासुद्धा चांगली राहील आणि देवाचा आशीर्वादसुद्धा तुमच्यावर होईल. नक्की करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.